आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर. सर, जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. काल या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले की विरोधकांनी स्पष्ट करावं की ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत त्यांची काय भूमिका आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, हे बघा की सर्व पक्ष मिळून हा निर्णय घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळे सर्व पक्षांनी एकत्रित बसून यापूर्वी जो निर्णय घेतला आहे तोच निर्णय त्यांना पुन्हा घ्यावा लागणार आहे. ही काही पहिली वेळ नाही आहे. मागे सुद्धा जेव्हा विधानसभेचं सत्र करून याच्यावरती 2 दिवस चर्चा झाली होती तेव्हासुद्धा सर्वानुमते हे ठरलं होतं की बा ओबीसीतनं आरक्षण देता येत नाही, त्याच्यामुळे स्वतंत्र आरक्षण द्यावं. याआधी भूमिका झालेली आहे. वारंवार पुन्हा तेच प्रश्न घेऊन जे नियमामध्ये बसत नाही ते कसं बसवायचं याच्याकरता प्रयत्न करायचं हे मला योग्य वाटत नाही. सरकारने एकदा स्पष्ट सांगावं की हे होऊ शकते, हे होऊ शकत नाही. आणि सरकारनेच नाही तर सर्व सरकार आणि विरोधक सर्वांनी एकत्रित बसून याच्यावरती अंतिम निर्णय घेऊन तो आंदोलनकर्त्याला सांगितला पाहिजे. ही आमची भूमिका आहे. सर, त्यांनी म्हटलं की सरकारची भूमिका नाही, आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही, विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. काल फडणवीस म्हटले. तुम्हालाही तेच वाटतं का? विरोधकांची काय भूमिका आहे हे जाणून घ्यायला आवडेल, कारण की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणासाठी संघर्ष करताय, आंदोलन करताय. नाही, नक्कीच सरकार वारंवार म्हणते आहे की आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार नाही. या भूमिकेला विरोधकांनी सर्व एकत्रित बसून सहमती दर्शवली पाहिजे आणि आंदोलकांना एकदा स्पष्ट सांगितलं पाहिजे की आम्ही ओबीसीतून आरक्षण सर्व मिळून देऊ शकत नाही. वेगळा काय पर्याय तो आपण सुचवावा आणि त्याच्यावरती सर्वांनी मिळून विचार करावा. लक्ष्मण हाके अंतरवाली सराटीतून जनआक्रोश मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे, ओबीसीसाठी काढतायत. तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? नाही, नक्कीच आम्ही तर म्हणतो की या महाराष्ट्रामध्ये लक्ष्मण हाके असो किंवा वाघमारे असो अशासारखे 200-400 कार्यकर्ते तयार झाले पाहिजे, नेते तयार झाले पाहिजे. राज्याच्या आणि देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातनं ओबीसीच्या अधिकाराकरता समोर येणारे लोक ज्या दिवशी तयार होतील त्या दिवशी ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाला कोणी धक्का लावणार नाही. अंतरवाली सराटीतून जो जनआक्रोश मोर्चा काढतायत, तयारी सुरू केली आहे, त्याला तुमचा पाठिंबा आहे का? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पाठिंबा आहे का? नक्कीच ओबीसीच्या हक्काकरता जे पुढे येतील, ज्या संघटना पुढे येतील त्यांना आमचा पाठिंबा राहणार आहे. कारण आम्ही काही वैयक्तिक आम्ही ठेका घेतलेला नाही. जे लोक पुढे येतील आणि ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याची गोष्ट करेल त्याच्याकरता संघर्ष करण्याची इच्छा दर्शवेल त्याच्यासोबत आम्ही नक्की राहू. तुम्ही सहभागी होणार? तुमचे कार्यकर्ते आंदोलनात? नक्कीच होणार. कार्यकर्ते होणार. मी थोडी नागपूर सोडून जाणार आहे, पण त्या भागातले कार्यकर्ते आमचे सहभागी होतील आणि त्यांना पाठबळ देतील. जरांगे पाटील म्हटले की येवल्यातून भुजबळांना पाडण्यासाठी तिथे आंदोलन करणार, तिथे भूमिका घेणार. तुम्ही कसं बघता? त्यांना कुठे आंदोलन करायचं आहे आणि काय करायचं आहे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ते त्यांचं आंदोलन करू शकतात, पण त्या आंदोलन केल्याने राजकीय नेतृत्वावरती काय परिणाम पडेल याचा आधी विचार करायला पाहिजे. की ठीक आहे, भुजबळ साहेबांच्या गावात जाऊन करतील, पण भुजबळ साहेबांना त्याची काळजी नाही, कारण भुजबळ साहेब तेवढे सक्षम आहेत, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला ते घाबरत नाही. जरांगे पाटील म्हटले की विरोधकांचं जाऊ द्या, सरकार आणि देवेंद्र फडणवीस ओबीसीतून आरक्षण देणार का मराठ्यांना ते आधी स्पष्ट करावं आज म्हटले. अरे बाबा, जी गोष्ट सरकारने यापूर्वी अनेक वेळा स्पष्ट केली, एक वेळा नाही अनेक वेळा स्पष्ट केली, पुन्हा वारंवार तेच गोष्ट सरकारने स्पष्ट करावी हे म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे? यापूर्वी सरकारने अनेक वेळा सांगितलं आहे की आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार नाही. विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये कायदा करून स्वतंत्र 10% आरक्षण दिलेलं आहे. तेव्हाच हे स्पष्ट झालं की सरकार ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाही. मग वारंवार तेच मागणी करून पुन्हा सरकारला अडचणीमध्ये आणण्याचं किंवा विरोधकांकडून हे करण्याचं हे योग्य नाही आहे. सरकारने यापूर्वी अनेकदा स्पष्ट केलं आहे, म्हणून आम्ही ओबीसी शांत आहोत. शेवटचा प्रश्न माझा, जरांगे पाटील सरकारवर दबाव निर्माण करताय, पुन्हा उपोषणाला बसले आहेत, मागणी तीच आहे की त्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे. ते बघ, आंदोलनकर्त्याला त्याची मागणी मागण्याचा अधिकार आहे, पण सरकार जर देऊ शकतं असतं तर आतापर्यंत देऊन टाकलं असतं. सरकार देऊ शकत नाही हे स्पष्ट होते आहे, तरी आंदोलनकर्ते आपल्या हट्टावर ठाम आहेत. त्यांनी राहावं, सरकार आपला निर्णय घेईल. आम्ही सरकारच्या भूमिकेकडे वेट्यानवच्या भूमिकेत आहोत. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांचं, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.